23 तारखेला महाराष्ट्राचा बंदचा कॉल जो देण्यात आलेला आहे त्याला काही राजकीय पक्षांचा पाठिंबा, डाव्या संघटनेचा पाठिंबा हा त्यांनी जाहीर केलाय। त्याच्याचबरोबर जे छोट्या छोट्या सामाजिक संघटना आहेत जिल्हा स्तरावरती आणि जिल्हा स्तरावरती जिल्हा परिषद पंचायत समितीपुरते जे राजकीय पक्ष आहेत त्या सगळ्यांनी असणारा या मार्चला पाठिंबा दिला, म्हणजे बंदला पाठिंबा दिलेला आहे। त्याच्याचबरोबर जे असोसिएशन्स आहेत, शिक्षण संस्थांमधलं जे असोसिएशन्स आहेत, ग्रांट इन एड आणि नॉन ग्रांट इन एड, या दोघांबरोबर आमचं असणारं बोलणं झालं। सगळ्यात नाही पण त्याच्या काही जणांशी तेही सक्रिय रीतीने भाग घेणार आहेत असं त्यांनी जाहीर करणार आहेत। कोचिंग क्लासेस जे आहेत त्या कोचिंग क्लासेसना सुद्धा आम्ही असणारा अप्रोच झालेला आहोत। त्याच्याचबरोबर काही ठिकाणी जे पेरेंट टीचर्स असोसिएशन स्ट्रॉंगली आहेत त्यांनाही आम्ही असणारा विनंती केलेली आहे की हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे। प्रश्नफुटी फक्त असणारा एकाच ठिकाणी नाही तर अनेक ठिकाणी त्या ठिकाणी होत आहे आणि प्रश्नपत्रिका अशाच फुटत राहिल्या तर विद्यार्थ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे आणि जो मेरिट आपण म्हणतो तोच कुठेतरी इफेक्ट होईल अशी असणारी परिस्थिती आहे। त्याच्याचबरोबर कामगार चळवळी ज्या आहेत, एसटी मधल्या असतील, बेस्ट मधल्या असतील, महानगरपालिकेमधल्या असतील, त्याच्याचबरोबर इथला असणारा ट्रान्सपोर्ट जो आहे, ओला असेल, उबेर असेल, टॅक्सी युनियन असेल किंवा व्यापारी संघ जो आहे, या सगळ्यांशी आम्ही असणारं बोलणं चाललंय, काही ठिकाणी झालेलं आहे। आणि या सगळ्यांनी जे दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांच्या विरोधात जो अमानुष अत्याचार केलेला आहे त्याच्यामध्ये एक राग आहे, चीड आहे आणि आम्हीही या बंदमध्ये सहकार्य आणि सक्रिय राहू असा त्यांनी सुद्धा तिथे असणारं आश्वासन दिलेलं आहे।